तर जय महाराष्ट्र पब्लिक, आपल्या मनोज डायरे ब्लॉग या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आलो आज कामतवाडी पाटगाव या ठिकाणी पिंजोडचा मोठा असा अड्डा आहे. तर आलो अड्ड्यामध्ये आज बघू प्रेक्षणीय लढती होणार आहेत. तर बरेच मोठे मोठे नंदी असतील ते घाटावर गेलेत, पण कुठेतरी आपल्या इकडे खेळणारे 2-3 नंबरमध्ये नंदी असतील. 1 नंबरचे नंदी आलेत अड्ड्यामध्ये. तर बघू आपण कोण कोण आलेत अड्ड्यामध्ये. नक्कीच जर सर्वांची मुलाखत असेल तरी आता संघटनेने मुलाखत घेण्यासाठी बंदी लावले कुठेतरी यूट्यूबवरचं. तरी पण आपण दाखवू कोणते कोणते नंदी आलेत. आपले नंदी असतील म्हणजे आपल्या संबंधातले त्यांना आपण दाखवू कोणते कोणते मैदानामध्ये आलेत, सर्वच दाखवू. आणि ड्रायव्हर वगैरे असतील किंवा काय पुढचं नियोजन अड्ड्याचं कोण भेटेल अड्ड्यामध्ये त्याला नियोजन विचारू समोरचं कसं असणार आहे आता. कारण 8-9 तारखेला एक आदत असेल, आदत बैल असेल किंवा ओपनचं मैदान जे ठरलं आहे याच ठिकाणी पाटगाव या ठिकाणी. तर त्याच्या पण विचारपूस करू काही जणांची. तर बघू अड्ड्यामध्ये आज मजा येणार आहे. मैदानात आलो आहे म्हणून व्हिडिओ बनवतो आहे. तर बघू चला मैदानात. नक्कीच चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि संपूर्ण व्हिडिओ पहिल्यांदा बघा. नक्कीच व्हिडिओ आवडली तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. त्याला भेटू आपण अड्ड्यामध्ये. मोठ्या नियोजनाचे बादशाह आलेत, संदेश शेठ मार्के नाही आणि एक त्यांचे भाऊ अजय मार्के. काय नियोजन आहे आज? आज चांगलं असं नियोजन आहे. 2-3 नियोजन आहेत आणि 2 नियोजन गुलालात राहिलेत, म्हणजे 4 बैल गुलालात ठेवलेत. म्हणजे आपण 2 नंदी गुलात ठेवले, अजून 2 नंदींच्या शर्यती बाकी 4 आहेत. नंदी गुलालात ठेवलेत, 2 नियोजन केलेत. 2 नियोजन काय सांगाल? 2 नियोजन बाकी आहेत. काय करावं लागतं हे नियोजन करण्यासाठी काय सांगाल? काय नाही, आपलं तोंड गोड पाहिजे. 100% पण ज्याच्याकडे मागतो तो समोरचा आपल्याला देतो. आपलं तोंड गोड आहे. काय सांगाल? आपले स्वतःचे नंदी नसतात तरी पण कुठेतरी नियोजन केलेलं सार्थ होतं तेव्हा कसा आनंद असतो? आपल्या मित्राचा नंदी तोच आपला नंदी असं समजतो आपण, आणि प्रत्येक नियोजन हा सार्थच करून दाखवतो आपण. तेव्हा कसा आनंद असतो काय सांगाल? आनंद हा भरपूर आनंद आहे, गगनात मावेना. आज काय अजून कोणत्या शर्यती बाकी आहेत काय सांगाल? नंदींचे नाव सांगा. आता भुत्या आणि सायराट, यतीश मसने यांचा सायराट तो आणि भुत्याची गाडी बाकी आहे. आणि आदत पिंपलोलीचा सोन्या हा देखील नियोजन आजपासून माझ्याच हातात दिलेलं आहे. आणि शेलूकरांचा सयाजीराव. आणि आता 8-9 तारखेला जो मैदान होणार आहे आदत बैल किंवा बैल ओपनचं मैदान, त्याचं पण नियोजनासाठी आपल्याला कॉल येत असेल, कसं काय नियोजन त्या करता? ठिकाणी आपल्या 6 गाड्या पळणार आहेत. 6 नियोजन लावलेले आहेत. स्वतः लावलेले आहेत का तुम्ही? 6 नियोजन लावलेले. कसं काय काय अपेक्षा आणि काय नियोजन असणार आहे? त्या ठिकाणी आपण असं नक्कीच गुलालात राहू अशी आशा करतो. 100% माझ्या गाड्या गुलालात राहतील अशी माझ्यात धमक आहे. नक्कीच शुभेच्छा असतील माझ्या चॅनलतर्फे. धन्यवाद. धन्यवाद. बघू शकता बरीच बैल बांधल्यात. इकडं बघा गावठी असेल, किल्लार असेल, खूपच नंदी आहेत आल्यात अड्ड्यामध्ये. इकडं मामा पण आला आपला आज शर्ती ना. बघू शकता इकडे गुलाल वगैरे झालेत नंदींचे. दही गावचा जालवा बघा गुलाल झालाय. कोण पायरा होता रे जालवाला? ओम. कुठला ओम? टेमगावचा ओम. बघू शकता जालवा कुणाच्या नावाने बोलतो अड्ड्यात? दहीगाव यांच्या नावाने बोलतो बघा मित्रांनो. गुलाल झालाय. आदत आहे का? 8 महिन्याचा वासरू आहे. आता 3 फेऱ्याचं मैदान आहे. काय नियोजन केलंय का? आदत सध्या नियोजन नाही का केलं अजून. तर नक्कीच 5-6 दिवस राहिलेत. लवकर नियोजन करा. आदत बैलाचं मैदान आहे. बघू शकता मित्रांनो जलवा. इकडे बघा पिंपलोलीकरांचा सोन्या. नक्कीच आदतमध्ये सध्या मुंबई बिंजोडमध्ये आपलं नाव करतो याचा सोन्या. आणि इकडं चैतन्य गुरुनाथ शेठ मसने यांचा सयाजीराव. बघू शकता नक्कीच एक आदत. याचं किती दाती आहे? दोन्ही आदतचं नियोजन आहे. नक्कीच आदतचं नियोजन आहे, टॉपचं नियोजन आहे. बघू शकता मित्रांनो दोन्ही आदत आहे. मग काय नियोजन आहे का आता 8 तारखेचं आदतचं? मोठं नियोजन असतं. नक्कीच मोठी दावण आहे. बघू शकता मित्रांनो सयाजी आणि सोन्या. बघू शकता रुबाब आहे बोपेलेकरांचा, आमचा मामा आहे. काय सांगाल रुबाबबद्दल? रुबाबला धरलाय आदत बैल आहे. हा म्हणजे त्याची पळण्याची जी स्पीड आहे ना ती सगळ्यात भारी स्पीड आहे. नक्कीच आदत आहे बा मित्रांनो रुबाब बोपेलेकरांचा रुबाब. ते सर्किट आहे आमचा नक्कीच आंतरट गावचा. नक्कीच उगवता सितारा. त्याचे मालक आहेत मिलिंद डायरे आपल्यासमोर. दादा काय सांगाल? आज अड्ड्यात आले होते आपण, गाडीने जमत त्याच्यामुळे कुठेतरी फेरा टाकायला चाललं, काय सांगाल? जमलेली गाडी आमची, समोरवाला आलेच नाही त्याच्यामुळे आता फेरा काढून आम्ही घरी जातोय. म्हणजे बॅनरवर जमलेलं काय? हो. ती गाडीवाले समोरचे आलेच नाही. नाही आले. काय सांगाल आज सर्किट बद्दल? आज नक्कीच कोण आहे पायरा सर्किटला? सर्किटला आपला गोपिलेवाल्यांचा वासू आहे. म्हणजे रुबाब आपण निघत मुलाखत घेतली तो रुबाबचा पायरा आहे. आदत दोन्ही नियोजन. दोन्हीचा आदत होतं. नक्कीच आदत नंदींचं बघा आता फेऱ्या टाकणार आहेत. तर काय सांगाल कसं काय नियोजन आहे आता पुढचा?
बघू आता फेऱ्यावर समजेल, मग पुढच्या वर्षी नियोजन करू. मग 8 तारखेचं काय आहे आदतचं? बघू चाललं ट्राय, पण अजून पैरा वगैरे अजून गुपित आहे. बघूया. म्हणजे पायरा झालाय तो कुठे नियोजन केलंय का 8 तारखेचं? नियोजन झालेलं आहे. बघू शकता मित्रांनो, सर्किट आदत किंग सर्किट आहे, येडी कोपडी म्हणून ज्याचं नाव आहे, आंतरटकरांचा सर्किट. बघू आपण फेरा पडेलच नक्कीच 100%. चाललोय खाली आता सर्किट, दत्ता शेठ डायरी यांचं सर्किट बघा. आणि इकडे रुबाब आहे फेरा टाकायचं त्यांचा, घेऊन चाललोय सर्किट. मित्रांनो आपला मित्र भेटला जगदीश पाटील, वायफाय. अजून कोणतं आपल्या नंदीचे नाव काय? वायफाय राउटर बायलाचे मालक जगदीश पाटील. इकडं सम्राट बायलाचे मालक आहेत बुऱ्या शेठ. काय आज नियोजन हे बुऱ्याला इकडे कुठे आहे आपला सम्राट? काय सांगाल? आणलाय आज आणलं नाव वगैरे ठेवलंय का? नाव नाही ठेवलं, आता चालू आहे. ठेवू आता नाव. पायरा वगैरे कोण आहे? काय नियोजन? घरचीच गाडी बनणार आहे, लक्ष सम्राटची. लक्ष सम्राटची घरची गाडी. मग काय कसं वाटतं आता आपल्या इकडे 3 पायऱ्याचं मैदान आपण नियोजन करता स्वतः, आज बिंजोडचं मैदान आहे, कसं काय सांगाल त्याबद्दल? आज बहुतेक शेवटचंच बिंजोड होईल. पावसाचं वातावरण तर झालेलं आहे. 3 फेऱ्यांचं लगेच मैदान आहे. अशी आराम देऊ पहिला 3 फेऱ्यांचं मैदान करून मग होईल नियोजन. आज काय अपेक्षा आहे आपल्या नंदीकडून तरी पण आज मैदानामध्ये? काय आज चालू शेवटचा गुलाल असं समजून त्याही गुलाल घ्यावा. 100%. तर बघा आता जेवण केलंय नक्कीच. इकडं आपले पण आले थाली बघू शकता, बिंजोड किंग ओम्या. आणि इकडं आहे त्याच्यासोबत बनणार आहे जादू. बघा मित्रांनो नक्कीच टॉपचे नंदी आलेत आज बघू शकता. इकडं ओम्या गेलाय, इकडे जादू आहे. खानावळे पनवेलकरांचा जेलर बघा मित्रांनो, नक्कीच आदतमध्ये ज्या बैलाने मालकाचं असेल, आपल्या गावाचं असं नियोजन करण्याचं नाव असं उंचावर नेला असा जेलर. आणि जेलरला पायऱ्या आज काय नाव आहे आता? मंग्या. बघू शकता मित्रांनो कसं नाव आहे मंग्या. कुठला आहे मंग्या? डिक्सल. डिक्सलचा मंग्या आहे आपला. काय सांगाल कसा काय पायरा करून आला? मोठं नियोजन आहे आज. शर्यत जमले का? नक्कीच शर्यत जमले. बघू शकता मित्रांनो जेलर आणि मंगे आहे. नक्कीच शुभेच्छा असतील होईल तुमची शर्यत. बघू शकता आपण शर्यत झाल्यावर येऊच यांच्याकडं. संदेश मार्के आहे इकडं. कसं काय सांगाल आजचं काय अपेक्षा आहे या जोडीकडून? याच्या आधी कधी पालाले काही? याच्या आधी नाही पळाली आणि आज गाडी आपली 100% गुलाल घेणार. 100% नक्कीच शुभेच्छा असतील. बघू शकता कोहिनूर आहे, बोरगावकरांचा कोहिनूर. नक्कीच आजच्या मैदानामध्ये 2 गुलालाचा मानकरी झाला आहे, म्हणजे 2 गुलाल झाले आजच्या मैदानामध्ये. बघू शकता कोण पायरा होता? एकदा पहिल्या शर्तीला भैरवबरोबर पळाला फराटमारचा आणि दुसऱ्या शर्तीला सचिन बरोबर. मित्रांनो बघू शकता किती दाती आहे? 4 आहे अजून. बघू शकता मित्रांनो गुलाल 2 गुलाल घेतले आजच्या मैदानात. नक्कीच चांगला पळ आहे. बघू शकता इकडे त्याचे मालक आहेत पाटील आपल्या समोर आहेत दोन्ही पण, जगदीश पाटील आणि चेतन पाटील. यांचं काय नाव आहे? गणेश वाघ. नियोजन करते सर्व बैलाचे पाठीराखे. बघू शकता कोहिनूर. आरके शेठ पाटील एक्सल, प्रदीप शेठ साबळे आणि मनीष शेठ चौधरी, विके शेठ पाटील यांचं बघा राजा आज गुलालाचा मानकरी झालाय. तर इकडे बघू शकता आपण नंदी येतो बाबा. कुठले आहेत आपली नंदी? सुधागड पालीचे नंदी आहेत. काय नाव आहे आपल्या नंदींचं? त्याचं नाव मल्हार आणि त्याचं नाव राणा. मल्हार आणि राणा. काय सांगाल मल्हार आणि राणा कुणाच्या नावाने पालतात अड्ड्यामध्ये? माझ्या स्वतःच्या नावाने पालतात, आर्यन सचिन पाटील. तर दोन्ही आपले घरचेच आहेत काय? तर बघू शकता मित्रांनो घरचा साज बोलतोय मैदानामध्ये. तर काय सांगाल जेव्हा आपला विजय तर होतच असतो आपला, पण जेव्हा हार होते तेव्हा आपण काय म्हणजे काय शिकतो बैलांकडून किंवा काय नियोजनाकडून काय सांगाल? म्हणजे आता हारलो तर थोडासा वाईटच वाटतो, 100%. पण पुढच्या अड्ड्यात नक्की चांगली पावलाचा प्रयत्न करू गाडी. नक्कीच मित्रांनो बघू शकता एक छोट्या गाडा मालकाचा शब्द आहे ते. काय सांगाल आयुष्यात पुढे जाऊन तुला काय व्हायचं, म्हणजे कुणासारखं गाडा मालक व्हायचं मोठं होऊन काय सांगाल? मला उत्तम शेट गवली. उत्तम शेठ गवली. नक्कीच भारत बैलाचे मालक बघू शकता यांच्यासारखं आयुष्यात गाडा मालक व्हायचे. कुठेतरी सप्त हिंद केसरी भारत त्यांच्या दावणीला घडला, अशा गाडा मालकांच्या सारखं व्हायचे यांना. तर नक्कीच संपूर्ण इच्छा भावाच्या पूर्ण होतील. तर काय सांगाल आपल्या नंदीबद्दल काय सांगशील? नंदी खूप सारे पैरे आलते याला. लारा बीडकरांचा त्यांचा पायरा होता आज, पण तो कॅन्सल झाला, त्याच्यामुळे घरचाच साथ टाकला. तर कशामुळे तुम्ही घरचा साज पळवण्याचा निर्णय घेतला काय सांगाल? कारण
पैरे आधीच फिक्स झालते. आमचं कालच ठरलेलं का पलू आज म्हणून आज घरचंच ठरलेलं. तर मग आज नक्कीच पुढच्या मैदानात नक्कीच तुम्ही गुलाल घेऊन घरी जाल. 100% माझ्या चॅनेल करून तुम्हाला शुभेच्छा असतील. तर भेटू आपण पुढच्या अड्ड्यामध्ये. नक्कीच शुभेच्छा असतील. धन्यवाद.